जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला मंगळवारपासून प्रारंभ झाला असून 28 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे. ग्रामीण भागातील 3,000 कुटुंबामागे एका प्रगणकाची तर शहरी भागासाठी 4,000 कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची उपलब्धता करणे सोयीचे ठरणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाणार. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 1,467 गावांसाठी 211 प्रगणक आणि 61 पर्यवेक्षक असून शहरी भागासाठी 81 प्रगणक आणि 19 पर्यवेक्षक असे एकूण 292 प्रगणक व 80 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. पशुगणनेसाठी नेमलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. पशुगणना मोहिमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट, पक्षी, पशुपालनात वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. हा राष्ट्रीय उपक्रम आहे. सदर पशुगणनेच्या आधारावर शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरण, औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी प्रगणकांना द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.